नमस्कार. 2024 या वर्षाची अखेर आज आहे आणि उद्या 2025 नवीन वर्ष सुरू होईल. या निमित्तानं प्राध्यापक कविवर्य अशोक बागवे सरांकडे आलेलो आहे. खरं म्हणजे जवळपास आपले 300च्या वरती एपिसोड झालेत अभिव्यक्तीचे. कवी आणि ह्या सगळ्या मंडळींपासून थोडंसं आपण अंतर राखून मी असतो, तुम्हाला दिसलं असेल. कारण जी एक कविता समजून घेण्यासाठी मनाची तरलता, जी एक संवेदनशीलता वगैरे या सगळ्या गोष्टी असायला हव्यात, त्याचा माझ्यामध्ये अभाव आहे असं मला वाटतं. परंतु अशोक बागवे सर त्याला अपवाद आहेत. कारण अशोक बागवे सर केवळ कवी म्हणून मी त्यांना परिचित नाही, तर एक अतिशय उत्तम माणूस म्हणून, प्राध्यापक म्हणून, आणि ज्या प्रकारची नीतिमूल्य त्यांच्याकडून शिकायला मिळतात, ते केवळ साधं बोलत असताना, गप्पा मारत असताना सुद्धा ज्या गोष्टी आपल्याला अतिशय प्रेरणादायी अशा त्यांच्याकडनं मिळतात, आणि म्हणून ते स्नेहसंबंध आहेत. आज वर्षाची अखेर होताना असंच काही त्यांच्याकडनं मिळावं या अपेक्षेने मी त्यांना त्रास द्यायला आलेलो आहे. सर नमस्कार. प्रथम एक गोष्ट सांगायला पाहिजे की माझे सन्मित्र रवी पोखरकर यांचं अभिव्यक्ती नावाचं चॅनल आहे, आणि ते इतकं विविध स्तरांवर असं पसरलेलं आहे. आणि आत्ताच नुकतंच 3 लाख सबस्क्रायबर झाले. त्यामुळे सगळ्या साहित्यकुलातर्फे रवी तुझं अभिनंदन मला करावंसं वाटतं. कारण खरे ते बोलणार आणि इष्ट ते सांगणार असं जे ब्रीदवाक्य आगरकरांचं होतं ते तुझं आहे, आणि त्यामुळे तुझं अभिनंदन करावं असं वाटतं मला. आता विचार, काय विचारायचं? तेच मला म्हणायचं, हे जे निसर्ग चक्र आहे खरं म्हणजे, त्यात आपण काही करत नाही. वर्ष येतात जातात, परंतु तरी सर त्या वर्षाला निरोप देण्याची एक आपली तीव्र इच्छा असते, नवीन वर्षाचं स्वागत करण्याची इच्छा असते. कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? खरं म्हणजे काळ अनंत आहे आणि पृथ्वी विपुल आहे, हे वाक्य नेहमी माझ्या डोक्यात असतं. कारण कॅलेंडर हे काळाचे तुकडे आहेत, घड्याळसुद्धा काळाचा तुकडा आहे. म्हणजे वर्ष बदलतं, त्यामुळे आपल्या लोकांना नवीन वर्षाचं स्वागत करायला आवडतं, ही चांगली गोष्ट आहे. पण मी त्याकडे असं बघतो की सूर्य तोच उगवणार आहे, झाडं तीच आहेत, माणसं तीच आहेत, नाती तीच आहेत. फक्त एक पाऊल पुढे काळ गेला तर त्या काळाचं भान असलेलं स्वागत असायला हवं असं मला वाटतं. केवळ कॅलेंडर बदललं म्हणून 31 डिसेंबर साजरा करावा असं मला वाटत नाही. आणि आत्ताच्या सगळ्या पिढीकडे मी पाहिल्यानंतर मला असं वाटतं की यश म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, याच्या संकल्पना सगळ्या बदललेल्या आहेत. म्हणजे केवळ चंगळवाद करणं म्हणजे आनंद मिळवणं असं जे समीकरण झालेलं आहे, त्या समीकरणाचा मला फार विषाद वाटतो. आणि त्यामुळे बदलत्या काळामध्ये या सगळ्या तरुणाईची मानसिकता बदलावी आणि त्यांच्या बुद्धीचं रूपांतर प्रज्ञेत व्हावं असं मला वाटतं. आता तू म्हणशील बुद्धी आणि प्रज्ञा काय आहे, तर बुद्धी सगळ्यांनाच असते. बुद्धी ही विघटनवादी आहे. बुद्धी फार हुशार आणि लबाड असते, पण बुद्धीला ज्यावेळी विवेक येतो त्यावेळी त्याचं प्रज्ञेत रूपांतर होतं. म्हणून प्रज्ञा करुणा आणि शील प्रज्ञा करुणा असं गौतम बुद्धांनी जे सांगितलेलं आहे, त्यामधली प्रज्ञा ती आहे. प्रज्ञा चांगली असेल तर शील चांगलं होतं, आणि मग शील चाललं असेल तर मानवतेची करुणा जागृत होते. तर याचं भान नवीन वर्षामध्ये असावं असं मला वाटतं. मला सर नेहमी, आता तुम्ही हा विषय काढला म्हणून त्या अनुषंगाने मला विचारावं असं वाटतं की फार मोठ्या प्रमाणात समाजसुधारक, विचारवंत या सगळ्याचा वारसा लाभलेला आहे महाराष्ट्राला, आपल्याला सगळ्यांनाच. असं असताना मागच्या काही काळामध्ये जशी चिंता आता तुम्ही थोडक्यात व्यक्त केली, त्यातला राजकारण वगैरे हा सगळ्या कॉन्ट्रोवर्सीचा भाग आपल्याला नाही म्हणायचा आहे, परंतु हा बौद्धिक ऱ्हास महाराष्ट्राचा होत चालल्याचं दिसतं वेगवेगळ्या पातळीवरती. याची काय कारणं असतील, आणि तो थांबवण्यासाठी किंवा खऱ्या अर्थानं तुम्ही जे बोललात प्रज्ञा वगैरे ते सगळं व्यवस्थित विकसित होण्यासाठी काय व्हायला हवं आहे? मग फार गंमत आहे की परवाच भालचंद्र नेमाडे आले होते ठाण्यात, आणि त्याने फार सुंदर वाक्य वापरलं. ते मला सांगायचा मोह होतो की ते म्हणाले, साक्षरतेचा प्रसार होणं हे संस्कृतीचा ऱ्हास आहे. याचं कारण तुला सांगतो की आपल्याकडे आपण
बऱ्याचशा सभांमध्ये मोठे मोठे लोक नावं घेतात, फुले आंबेडकर आणि राजश्री शाहू वगैरे, पण त्यांचं वाचन केलं आहे का नाही हे माहिती नाही. कारण साक्षरता आलेली असल्यामुळे संपूर्ण त्यांचे विचार पुस्तकात बद्ध झाल्यामुळे जर पुस्तकं वाचली नाहीत तर कळणार काय. पूर्वी काय होतं, पुस्तकं नव्हती त्यावेळी श्रवण भक्ती होती, त्यामुळे ती जी व्याख्यानं व्हायची ती जे चौकामध्ये, जसं सॉक्रेटिस चौक असायचं तसा चौकामध्ये आणि टिळकांच्या गणेशोत्सवामध्ये जसं ऐकायला मिळायचं तसं ऐकणं कमी झालेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे श्रवणभक्ती कमी झाल्यामुळे आणि पुस्तकात हे सगळे विचार बंद झाल्यामुळे आणि वाचनाचं प्रमाण कमी झाल्यामुळे हे विचार त्यांच्या काळजापर्यंत पोचत नाहीत. आणि त्यामुळे मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं फार सोपं आहे हो, पण आज्ञापत्र कुणीच वाचलेलं नाही. हा जगातला पहिला मॅनिफेस्टो आहे. बरोबर. की शिवाजी महाराजांनी राज्य केलं त्यावेळी पहिल्या जगातला हा पहिला राजा आहे की ज्याचा मॅनिफेस्टो आहे, ते कोणी वाचलेलं नाही. मग शिवाजी महाराज कसे कळणार तुम्हाला, फक्त पुतळे उभारून नाही कळत. त्यामुळे ही जी वाचनाची काय प्रमाण, जसं दारिद्र्य रेषेखाली आहेत ना, तसे आपल्या भारतातले वाचक हे दारिद्र्य रेषेखाली आहेत. ते वाचन कमी झालेलं आहे. आधी वाचल्यानंतर पचवता येतं ना. बरोबर. खाल्ल्याशिवाय कसं पचवता येणार, खाल्लंच नाही तर पचवता काय येणार आहे. असं ते झाल्यामुळे हे विचार त्या पुस्तकातच बद्ध राहिलेले आहेत. ते वाढलं तर मग आशादायक चित्र निर्माण होईल. आशादायक चित्र होईल. आणि मराठी वाचन तर कमीच झालेलं आहे त्यामुळे. सर, दुसरं असं विचारायचं होतं, बऱ्याचदा मंगेश पाडगावकरांविषयी तुम्ही अतिशय आतून मनापासून बोलतात सगळीकडे. शांताबाई शेळकेंविषयी तर तुम्ही फारच बऱ्याचदा त्याच्यानंतरच्या पिढीतले तुम्ही सगळे कवी दिग्गज, परंतु ती शांताबाई, मंगेश पाडगावकर, त्याच्यानंतर आता तुम्ही अशोक बागवे आणि आणखीन काही नावं आपल्याला घेता येतील, ही समर्थ काव्याची आणि लोकाभिमुख काव्याची, लोकांना आवडणाऱ्या रचनांची ही हा वारसा संपुष्टात येत चालला की काय आमच्यासारख्यांना असं वाटतं? तुम्ही काय बघता, कसं बघता याच्याकडे? खरं म्हणजे मला पुन्हा समर्थांची उक्ती आठवते. समर्थ रामदास म्हणाले होते की कविता गवता ऐशी उदंड झाली. याचा लपलेला अर्थ असा आहे की त्यामध्ये दुर्वा कमी आहेत. गवत दिसतंय पण दुर्वा नाही आहेत. तसं खूप लिहिलं जातं आहे. खूप कवी अगदी नवीन शिकलेलं गावागावातून ग्रामीण भागातनं कवी येत आहेत, परंतु त्यांची कविता सकस ज्याला आपण म्हणतो तशी निर्मिती होत नाही. याचं कारण दोन कारणं आहेत माझ्याकडे, म्हणजे माझ्या अवलोकनात आलेली. एक म्हणजे यंत्राच्या आहारी आपण गेलो, त्यामुळे मंत्र विसरलो. यंत्र आणि तंत्र याच्यामध्ये मंत्र असेल तरच गंमत आहे, पण मंत्र जाऊन जर नुसतं यंत्र आणि तंत्र असेल तर जे फेसबुक आहे त्यावर अनेक कविता येतात. किंवा आणखी एक दळभद्री परंपरा अशी आहे की तात्कालिक लिहिणारी माणसं फार प्रसिद्ध होतात. उदाहरणार्थ इलेक्शनवर कविता लिहिली की ती व्हायरल होते. पण कविता ही कालातीत असते, ती फक्त तात्कालिक नसते. याचं भान रसिकांना राहिलेलं नाही. आणि त्यामुळे काही नट्या असलेले कविता करायला लागले, त्यामुळे मग त्यांना ते केवळ पडद्यावर दिसतात म्हणून त्याचं ऐकायला जाणारे लोक आहेत. आणि त्यामुळे कृतक कविता, खोटी कविता त्यांच्या कानावर पडते आहे. आणि हे प्रत्येक काळामध्ये होतं. ज्यावेळी पाडगावकर, करंदीकर, बापट म्हणा, शांताबाई शेळके म्हणा किंवा मर्ढेकर म्हणा, यांचं कवितेचं व्रत होतं. मग कवितेला 4 गोष्टी असतात. पहिल्यांदा छंद असतो. छंदाचं रूपांतर ध्यासात झालं पाहिजे. ध्यासाचं रूपांतर निष्ठेत झालं पाहिजे. आणि निष्ठा ज्यावेळी व्रताच्या पातळीवर जाते त्यावेळी तुम्ही कविता करता, ती कविता असते. आणि ह्या पायऱ्या आता इतक्या यंत्रामुळे सहज झाल्यात की ग्रुपवर आपण कविता टाकतो, शुद्ध लेखन पण बघत नाही. मराठीविषयी एवढी अनास्था आहे की शुद्ध लेखन पण बघत नाही. पटापट फेसबुकवर आणि ग्रुपवर टाकतात. काही ग्रुप चांगले आहेत,
पण काही ग्रुपावर चर्चा होत नाही, नुसत्याच कविता येतात आणि त्यामुळे कवितेचा जो कस आहे ना तो कमी झाल्यासारखा मला वाटतो. याचा अर्थ चांगल्या कविता अजून लिहित नाही असं नाही. काही काही खूप चांगले कवी आहेत, पण ह्या सगळ्या गोंधळामध्ये ते अस्पष्ट झालेले आहेत, ते दिसत नाहीत. किंवा दुसरी गोष्ट अशी की आमच्या वेळी वाङ्मयीन नियतकालिका होती, बरोबर, सत्यकथा होती, अभिरुची होती, हां, अनुष्टुभ होतं. तसं वाङ्मयीन नियतकालिक मराठीमध्ये जवळजवळ संपलेलं आहे. त्यामुळे रसिकांपर्यंत कविता जाणं, चांगली कविता जाणं हे दुरापास्त झाल्यामुळे असा एखादा सकस कवी म्हणजे आमच्या पिढीनंतर एखाद दुसरे आपल्याला दिसतात, पण त्यानंतर संपूर्ण जो सावळा गोंधळ आहे. पण मला आशा आहे की याच्यातूनच काहीतरी काय असतं, निसर्गचक्र जसं असतं ना, उत्पत्ती स्थिती लय, तर आताचा काळ हा राजकीय पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण आणि शैक्षणिक पर्यावरण याच्या ऱ्हासाचा काळ आहे. आणि ह्यातून काहीतरी नवीन व्युत्पत्ती होऊ शकते, उत्पत्ती होऊ शकते. हा वैफल्यग्रस्त काळ आहे, यानंतर होऊ शकतं अशी मला आशा आहे. पण त्यासाठी आणखी एक गोष्ट रवी तुला सांगतो की आम्हाला आमच्या जुन्या कवीचा जो DNA होता, मी नेहमी असं म्हणतो की आपल्याला DNA आहे, जसं आपल्या घराण्यात असतो ना तसं कवितेचा DNA आहे. तर आम्हाला केशवसूत माहिती आहेत, आम्हाला मर्ढेकर, माझ्या ओळी आत्ता पाठ आहेत, तुला म्हणून दाखवीन. आत्ताचे कवी स्वतःच्या मित्रांच्याही कविता पाठ नाही. आम्हाला एकमेकांच्या कविता पाठ होत्या, आम्हाला मागच्या कविता पाठ होत्या, आम्ही निवेदन करताना सांगायचो. आता मला नवीन पिढीमध्ये कविता कोणाची पाठांतर नाही म्हणत आहे मी, पण त्या त्या प्रसंगाला अनुसरून ह्या 2 ओळी अमक्याच्या मला आठवत आहेत हे मी सांगतो. हे का कमी झालं? याचं कारण जो तो आपापल्या कोशात गेलाय. ज्यावेळी आपल्याच मनाच्या कोशात आपण जाऊन बसतो आणि आपण स्वतःला ग्रेट समजायला लागतो, त्यावेळी सांस्कृतिक पर्यावरणाचा ऱ्हास सुरू होतो असं मला वाटतं. पण यातून चांगले कवी आहेत, ते कधीतरी जाणवतील असं मला वाटतं. चांगलं आहे सर. मला आणखीन एक उत्सुकता आहे, म्हणजे तुम्ही काव्यसंग्रह तर खूप मोठ्या संख्येने तुमचे स्वतःचे प्रकाशित झाले, तुम्ही चित्रपट गीतं खूप लिहिली, तुम्ही TV मालिकांसाठी अगदी 4 दिवस सासूचे वगैरे तर नाही, आणखीन खूप अशी गीतं लिहिली. बाकीचं सगळं तुमचा काव्य क्षेत्रामध्ये सगळा संचार असतो एकदम व्यवस्थित. तुम्ही कशात रमला अधिक तुम्हाला, म्हणजे काय आवडलं तुम्हाला या सगळ्यामध्ये अधिक, असं काय सांगता येऊ शकतं? हो, का सांगता येईल की मी कविता हाच माझा प्राण आहे. आता बाकीच्या गोष्टी अपघाताने घडलेल्या आहेत. म्हणजे नाटक मी अपघाताने लिहिलं, एकांतिक अपघात याचा अर्थ मला कोणीतरी सांगितलं. आमचा ग्रुप होता कला सरगम, मग त्यांना लिरिकल नाटक पाहिजे होतं, तर मी त्यांना सांगितलं माझ्या विजयशीष नावाच्या मित्राला की अरे मला नाटक लिहिता येत नाही. मग त्याने मला समजावलं तुम्ही लिही तर, आणि माझ्यामध्ये एक वृत्ती आहे की हे येणार नाही, मी प्रयत्न करणार नाही, प्रयत्न करतो असं माणूस म्हणायला लागला की 10 पावलं मागे गेला. मला एक देखणा अहंकार आहे, देखणा अहंकार, कोणाला त्रास न देणारा देखणा. काय की मला का नाही येणार, येईलच की, बघू तर. ह्या माझ्या वृत्तीमुळे मी नाटक लिहिलं, ते पहिलं आलं. एकांकिका लिहिल्या, INT याच्यामध्ये पहिल्या आल्या. शीर्षक गीत सुद्धा अपघाताने. म्हणजे एक कोणतरी निर्माता कौशल्य इनामदारकडे गेला, कौशल्य इनामदारांनी मला सांगितलं बागवे सर असंच आहे. म्हटलं ठीक आहे लिहू की. कारण तुला सांगतो चित्रपट गीतसुद्धा तसंच झालं. हे कुमार सोनी माझ्या नाटकातला दिग्दर्शक होता, त्याने पहिला चित्रपट काढला अनुराधा, त्याने अनिल मोहिलेने सांगितलं की अशोक बागवे गाणं लिहिल, तर मी लिहिलं, तर त्यांनी 4ही गाणी माझी घेतली. असं ते अपघाताने झालं. पण एक गोष्ट आहे, याच्यातलं तत्त्व सांगतो की कविता आणि गीतरचना, मी गीतरचना म्हटलं, कविता ही आतून बाहेर येते आणि गाणं हे बाहेरून आत येतं. हे कवीला कळलं पाहिजे. ती रचना आहे, त्या चित्रपटामध्ये जी काही व्यक्तिरेखा असेल, त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव काय असेल, तो प्रसंग काय आहे, कुठल्या भावना पेश करायच्या आहेत, हे सगळं लक्षात घेऊन रचना करावी लागते. त्यामुळे गीत हे अतिशय सोपं असावं लागतं.
आणि गीताचं सगळ्यात मोठं गमक असं आहे की पहिल्या 2 ओळी ज्या आहेत ज्याला ध्रुपद म्हणतात त्यातच गीत कळलं पाहिजे. नंतर सगळी जी कडवी असतात हे त्याचं वर्णन असतं. बरोबर. कळलं की नाही. आणि हे आम्ही शांताबाईंकडनं शिकलो, पाडगावकरांकडनं शिकलो म्हणजे बसून असं क्लास वगैरे घेतले नाहीत त्याने, आता जसे चालतात तसे, पण ते आत्मसात करणं जे आहे की पाडगावकरांच्या गीतामध्ये काय गंमत आहे आणि कवितेत काय गंमत आहे, तर हे सगळं झालं. आणि कारण या गोष्टी, रचना या गोष्टी किंवा गीतं हा रचना आहे. भावगीतामध्ये कविता असते पण गीतरचना ज्याला म्हणतो ती तात्कालिक असते, त्या वेळेपुरती असते. ते तुमचं सर्वस्व समजू नये. तुमचा जो आत्मा आहे तो जो आत्मशोध आहे, मी त्याला आणखी पुढे जाऊन म्हणतो ते आत्मउत्खनन आहे. हे आत्मउत्खनन कवितेच्या द्वारेच होतं. आणि म्हणून कविता हा माझा आत्मा आहे. ग्रेट. मी मगाशी प्रास्ताविकांत जे म्हटलं त्याची प्रचिती आता तुम्हाला सगळ्यांना येत असेल. सर, तुमच्या अनेक कविता अनेक आताचे कवी कुठे कुठे सादर करत असतात, त्या व्हायरलही होत असतात बऱ्याचदा. परंतु तुम्हाला स्वतःला आता ज्यांची तुम्ही नावं घेता त्या दिग्गज सगळे कवी, लोकोत्तर कवी म्हणजे शांताबाई असतील, मंगेश पाडगावकर असतील किंवा मर्ढेकर किंवा आणखीन तुम्ही नावं घेतली, तुम्हाला कोणाची अशी विशेष आवडणारी कविता कोणती आहे जी तुमच्या काळजात आहे कायमस्वरूपी? नाही, मला ना काय तुला सांगू, संत वाङ्मयापासून मला म्हणजे ज्ञानेश्वर माझ्या रक्तात आहेत. ह्याचं कारण सांगतो तुला. म्हणजे आम्हाला 9वा अध्याय होता BAला आणि त्यावेळी गरीब असल्यामुळे हे गरिबीचा फार फायदा झाला आहे मला. म्हणजे आम्ही गरीब होतो हे आम्हाला माहिती नव्हतं, ही आमची श्रीमंती होती. हां, त्यामुळे काय होतं की 9वा अध्याय आहे आणि 9वा अध्याय नुसता मिळत नाही तर ज्ञानेश्वरी विकत घ्यावी लागते. मग करणार काय, मी मग मराठी ग्रंथसंग्रहालय दादरचं जे आहे तिथे गेलो आणि 9वा अध्याय पाठ. माझं पाठांतर फार चांगलं आहे, म्हणजे एकपाठी आहे मी. तर 9वा अध्यायातल्या बऱ्याचशा ओळी मी पाठ केल्या, मग पुस्तक घ्यायची गरज नाही. तसं माझं झालं आणि त्यामुळे तेव्हापासून म्हणजे BAला असल्यापासून ज्ञानेश्वरी वाचताना किंवा त्याचा एखादा ओवी वाचताना अशी शार येतात माझ्या अंगावर. ह्याचं कारण त्या शब्दामध्ये गारुड आहे, त्याच्यामध्ये जादू आहे. हां, आता गंमत अशी आहे की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ शोषावे तोषोनी मज द्यावे पसायदानी आहे. ही जी पसायदानाची सुरुवात आहे त्यामध्ये आपण शब्दांकडे लक्ष नाही देत. वाग्यज्ञ का म्हटलं आहे, वाचेचा यज्ञ. हा शब्द ज्ञानेश्वरांना त्या काळामध्ये 16व्या वर्षी किंवा 21व्या वर्षी असताना त्या बालयोग्याला सुचतो. याचा आताच्या कवीने विचार करायला पाहिजे. वाचेचा यज्ञ हे काय आहे, म्हणजे तुमची वाजा ही यज्ञासारखी असली पाहिजे, ती पवित्र असली पाहिजे, पावन असली पाहिजे. आणि आता हा शब्द का वापरला आहे, आता याचा अर्थ 18व्या अध्यायामध्ये शेवटच्या ह्या ओव्या आहेत. आणि आतापर्यंत जे मी धर्मकीर्तन केलं, या धर्मकीर्तन तुम्हाला जर स्वाभाविक वाटलं असेल आणि ते जर तुम्ही आत्मसात केलं असेल तर आता विश्वात्मके दे. हे जे बारीक बारीक गोष्टी आहेत याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी म्हणा किंवा ज्ञानेश्वरातल्या आत्ता मी तुला 10-15 ओव्या सांगू शकतो की ज्या त्याच्यामध्ये जे ज्ञानेश्वरांचं बळ आहे ते सकसपणा आहे तो मला जाणवतो. तुकाराम, संत तुकारामाची वाणी म्हणजे असे फटके द्यावेत हाताने एखाद्याला. काय असतं माहीत आहे, जे लातो के भूत बातों से नाही मानते जे काही हिंदी आहे ना, याचं सगळं तुला दर्शन होईल ते तुकारामामध्ये. हां, भले तरी देऊ कासेची लंगोटी नाताळाचे काठे आणू माता, हे जे आहे हा जो. आणि समर्थ रामदास, अभ्यासे प्रकट व्हावे ना तरी झाको ना असावे प्रकटोनी नासावे हे बरे नव्हे. हे पहिले शिक्षक आहेत महाराष्ट्रातले. तर यांच्या सगळ्या अभिव्यक्तीचा अभ्यास केल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं की आपण अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो नाही आहोत, आपल्यामध्ये अजून काहीतरी कमी आहे. आणि मग केशवसूत येतात, मग कुसुमाग्रज येतात. यांनी पण पसायदानं लिहिलेली आहेत. केशवसुतांनी ज्यावेळी एक तुतारी द्यावे आणून पुंकेन जी मी स्वप्राणाने भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने.
असं केशवदूत म्हणतात हे सुद्धा पसायदान आहे. त्यानंतर आलेलं तुकाराम महाराज सुद्धा हेची दान देवा तुझा विसर न व्हावा, ही ज्यावेळी ते म्हणतात त्यावेळी ते पसायदान आहे. म्हणजे एकच एक पसायदान नाही आपल्याकडे, ही दृष्टी हवी. ज्ञानेश्वरानंतर तुकाराम आहेत, तुकारामनंतर रामदास आहे. हां, की सुचैल ते सांगावे, दिसैल ते दावावे, सुगंधित ते आदरावे बकुळवा प्राजक्त. सुगंधित आहे ते आदर करा त्याचा, हे सांगणारं प्रसायदान नाही का? काय आहे? पसायदानच आहे. त्यानंतर केशवसूत, मग कुसुमाग्रज, जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा, आदित्य ह्या तिमिरात व्हा. असं ज्यावेळी कुसुमाग्रज लिहितात, मग कुसुमाग्रजांची त्यावेळीची 1942च्या चळवळीनंतरची संपूर्ण जी कविता आहे ती राजकीय आहे किंवा त्यामध्ये मानवतेचा उदो उदो आहे. पण सर्वात्मका सर्वेश्वरा शिवसुंदरा, जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा, हे ज्यावेळी कुसुमाग्रज म्हणतात ते पसायदान आहे. त्यानंतर मर्ढेकर आहेत, नाही त्याच्या आधी मर्ढेकर आहेत. भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे, हे पण एक पसायदान आहे. तर असं ज्यावेळी नवीन कवी एखादं पसायदानासारखं जे लिहितात ना, ते लोकांच्या लक्षात राहतं. बरोबर, ते सकस कवी. आता ह्या सगळ्या ओव्या किंवा ही आम्हाला का पाठ आहेत? कारण ते आमच्या हृदयात गेलं आहे. कविता नुसती वाचेवर असून उपयोग नाही, ती हृदयात गेली पाहिजे, ती काळजात गेली पाहिजे. ते मर्म तुम्हाला प्रत्येक यातनेमध्ये आणि वेदनेमध्ये आठवलं पाहिजे. तसं पाडगावकर आहे. पाडगावकर असं म्हणतात की गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, हे पसायदान आहे बघ. गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. हे पाडगावकर आहे, हे सांगतात पाडगावकर आपल्याला. करंदीकर सांगतात सब घोडे 12%. मला सांग, ही कविता अजून जुनी झालेली नाही. आताच इलेक्शन झालं, ही कविता जागोजाग म्हणायला पाहिजे. सब घोडे 12%. तर तेच आहे. म्हणजे कवी हा ज्यावेळी एकांतामध्ये प्रसवत असतो त्यावेळी ते सार्वजनिक होणं ही त्या कवितेची मत्ता असते. ती नुसती ग्रुपवर टाकून चालणार नाही. महाराष्ट्र म्हणजे नुसता ग्रुप नव्हे, कळलं की नाही? तर ह्या सगळ्या ज्या कविता आहेत त्या सगळ्या कविता आमच्या हृदयात असल्यामुळे त्या आपोआप निघतात. कष्ट नाही करावे लागत मला. बरोबर, बाकीचं वाचावं लागतं आपल्याला, कागद घ्यावा लागतो मोठेपणी सुद्धा. हे भूमिका घेणं म्हणजे महाराष्ट्राचा सर्व विचार करत असताना, आता बोलत असताना वारंवार जाणवतं की प्रत्येक चुकीच्या गोष्टीवरती भूमिका घेणं, चांगल्या गोष्टीचं कौतुक करणं आणि चुकीच्या गोष्टींवरती टीकेचे प्रहार करणं, त्यांना खडे बोल सुनावणं, हे आपल्या साहित्यसृष्टीमध्ये फार आता दिसत नाही. परंतु तुम्ही तुमच्या त्या भूमिका कायम सातत्यानं मांडत असता. हे कसं काय, कुठून आलं आणि कसं बघता सगळं? वास्तवाकडे पाहणारे लोक कमी झालेले आहेत, कारण त्यांना वास्तव हे कॅमेऱ्यासारखं दिसतंय, वास्तवाचा विस्तव दिसत नाही. हो, वास्तवाचा विस्तव दिसतो ना, त्याला भूमिका असते. नुसतं दाखवणं वेगळं, लोक दाखवतात पण त्याच्यामागे दडवलेलं किती असतं, ते दडवलेलं जे कळतं ना, ती भूमिका असते. आणि ते सांगणारे विद्वान थोर मंडळी कमी झालेले आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारची अराजकता ज्याला आपण म्हणतो की तुमच्या घरापर्यंत, तुमच्या हृदयापर्यंत राजकारण ज्यावेळी येतं ना, त्यावेळी संपूर्ण संस्कृतीचा ऱ्हास होतो. राजकारण हे मानवतेचं असलं पाहिजे, मानवता जिथे उद्दिंगत होईल असं राजकारण पाहिजे. पण एखाद्याला तोडा, जोडा, फोडा, मारा, हां, एखादा जे विचार पटत नसेल तर खून करा, हे बरबटलेली संस्कृती याला म्हणतात. आणि त्याकडे आपण नकळत चाललोय की काय, हे जेवढं माझ्या लक्षात येतं त्यावेळी भूमिकासुद्धा लोप पावलेली आहे. भूमिका लोकांनी विसर्जित केले. नुसतं गणपतीचं विसर्जन होत नाही,
काही लोकांनी भूमिकेचं पण विसर्जन करून टाकलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण आपल्याला दिसतं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये प्रकर्षानं ते आपण पाहतोय की म्हणजे पूर्वी आपण अशा गोष्टींसाठी युपी बिहारचा वगैरे उल्लेख करायचो, आता त्यांच्यात आणि आपल्यात अशा बाबतीत फरक राहिला नाही. रक्तपात, दंगली, खून वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये. परंतु वाटतं तुम्हाला याच्यातूनही आपण परत काहीतरी आशादायक उभं राहू, हे सगळं मागे जाईल, पुन्हा आपण उन्नतीच्या प्रगतीच्या दिशेने जाऊ, विचारांच्या दिशेने पुढे जाऊ? जे आपलं जे राज्य आहे त्या राज्याला स्थिरता येण्यासाठी कोणाचं काम आहे? जनतेचं काम आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ना, लोकशाही म्हणजे जनतेला हवं असलेलं राज्य येतं. आता किती तुम्ही राजकारणाला शिव्या द्या, पण हे जनतेचंच अडाणीपण आहे की त्यांना जे हवं आहे ते राज्य मिळालेलं आहे. कळलं की नाही? मग ज्या राष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे, राजकीय परंपरा आहे, प्रेरणादायी शिवाजी महाराजांचं पहिलं स्वातंत्र्य इथे आहे, शिवाजी महाराजांनी जगाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली आहे, त्या शिवाजी महाराजांचं अस्तित्व इकडे आहे. याच्यामध्ये लोकमान्य टिळक, आगरकर, आंबेडकर, ज्यांनी संविधान लिहिलं तो माणूस महाराष्ट्रातला. हे सगळं असताना महाराष्ट्राची परंपरा जर एवढी खालावलेली असेल त्याला जबाबदार कोण? जसे राजकीय वातावरण जबाबदार आहे तसं सामाजिक वातावरण सुद्धा जबाबदार आहे. त्याला जनता सुद्धा जबाबदार आहे. तिने बाहेर पडू नये. म्हणजे असं होतंय काय असतं माहीत आहे मला, नेहमी प्रतिगामी आणि पुरोगामीमध्ये नेहमी गंमत काय वाटते तुला सांगतो. आता विषय निघाला म्हणून सांगतो. पुरोगामी नेहमी प्रतिगाम्यांना हे करतात, हे प्रतिगामी आहेत आणि प्रतिगामी काय करतात? दुर्लक्ष करतात. यांच्याकडे दुर्लक्ष करतात कारण ह्यांच्याकडून काय होणार नाही त्यांना माहिती आहे. पुरोगामी त्याला म्हणतात जो प्रतिगाम्याला सुद्धा समजावून घेतो. प्रतिगामी असं का वागतोय हे समजावून घेणं हे सुद्धा पुरोगामित्व आहे आणि त्यामुळे फळी पडते. हे समजून घेत आहे. एकमेकांना शिव्या देणं म्हणजे समजून घेणं नव्हे. तर असं जे सगळं सांस्कृतिक वातावरणामध्ये चाललेलं आहे, इथे फक्त एक खरे साहित्यिकच सत्य सांगू शकतात, पण त्यांना सुद्धा विकत घेण्याचे कारखाने आहेत. सरकारी ज्यावेळी एखादं पद दिलं जातं, त्या पदासाठी आता सांस्कृतिक आपलं मंडळ आहे, त्यामध्ये एखादी खुर्ची निर्माण करून त्यावर जो आपला माणूस बसवतात, त्यावेळी समजायचं की साहित्यिकांना खच्ची करण्याचा हा धर्म आहे त्यांचा स्वधर्म. साहित्यिकांना खच्ची करणं, कारण विकत घेणं, त्यांना लेबलं लावायची, त्यांना पदं द्यायची, त्यांना हे घ्यायचं. आणि मग पक्षाचे कलावंत हे काय आहे? हा सगळ्यात मोठा वाईट वृत्तीचं गोष्ट चालली आहे महाराष्ट्रात. आमचे पाडगावकर म्हणायचे, कलाकाराने कुठल्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेता कामा नये, तो खरा साहित्यिक. मग हे कसे पक्षाचे कलाकार होऊ शकतात? बरोबर. कलाकार हा सगळ्यांचा आहे. तो ऑक्टोपस आहे, तो 1000 हाताचा आहे, तो सत्य सांगतो नेहमी. आणि सत्यावर हे जे साखरेची गोळी बांधलेली आहे, जसं औषध तयार करतात, तसे तुम्ही पक्षाचे हे जे कोणी कलाकार आहेत हे साखरेचं पूट घेऊन असलेले आतमध्ये बसलेले आहेत. तर हा प्रत्येक क्षेत्रामध्ये हा जो ऱ्हास आहे, तर हे कधीतरी बदलावं. आम्ही असेपर्यंत बदललं तर बरं होईल, नसलं तर होईल. नवीन पिढी याला समोर जाण्यासाठी समर्थ असावी असं मला वाटतं. सर, अतिशय महत्त्वाचं सगळं विवेचन केलं स्पष्टपणे तुमच्या स्वभावानुसार. या मुलाखतीचा समारोप एखाद्या चांगल्या काव्यानं तुमच्या व्हावा अशी इच्छा आहे. हो, नक्की. माझ्या कवितेचं नाव कार्पोरेट आहे. ती आत्ता या जवळजवळ गेल्या वर्षी मी लिहिलेली आहे आणि लखतरांचा लिलाव नावाचं माझं जे 43वं पुस्तक आलं त्यात ती कविता आहे. तुला आठवतं रवी, तू ज्यावेळी पार्ले बिस्किट खाल्लं होतं लहानपणी, त्यावेळी त्याची साईज काय होती? साईज तळ हाता एवढी होती ना. आता किती झाले? त्याचे 1/4 झाले, एवढीशी झाले. कार्पोरेट जग याचा अर्थ असा की साईज कमी करून किंमत तीच ठेवणे, याला कार्पोरेट म्हणतात. आणि हे जे आहे हे लोकांना कळत नाही. साईज हळूहळू कमी होते ना, हे लोकांना कळत नाही. मग आताच्या मुलांना पार्ले बिस्किट म्हणजे एवढंच असतं, एवढंच माहिती आहे. आणि आपल्या पिढीला अरे पार्ले बिस्किट बरोबर केवढं मोठं होतं. पार्ले तेच आहे, बिस्किट तेच आहे, साईज कमी किंमत जास्त, याला कार्पोरेट म्हणतात.
तुला कार्पोरेटची कविता वाचून दाखवतो. कवितेचं नाव आहे कार्पोरेट. अमुक एक कमवायचे असेल तर तमुक एक गमवावे लागते, कार्पोरेट जगताची ही पॉलिसी असावी. अमुक एक कमवायचे असेल तर तमुक एक गमवावे लागते, कार्पोरेट जगताची ही पॉलिसी असावी. यामध्ये अमुक जास्त किमतीचे असले आणि तमुक कमी किमतीचे असेल तरच मुनाफा. कोट्याधीश मालकांचे हे कोट कल्याण ठरलेले असते. कोट्याधीश मालकांचे हे कोट कल्याण ठरलेले असते. वस्तू जनता घेते आणि ते वास्तू घेतात. वस्तू जनता घेते आणि ते वास्तू घेतात. वस्तूचे भाव कडाडतात तेव्हा वास्तू जलद गती धडाडतात. तुमचे पोट आकुंचित करणे, तुमचे पोट आकुंचित करणे आणि ओठ जायबंदी करणे ही कार्पोरेटची आणखी एक पॉलिसी. तुमचे पोट आकुंचित करणे आणि ओठ जायबंदी करणे ही कार्पोरेटची आणखी एक पॉलिसी. पोट फुगवून त्यांच्या खुर्चीचा व्यास वाढतो आणि ते पुढाऱ्यांचे पुरोगामी ओठ पब्लिक पिपाणी म्हणून बाळगतात. पोट फुगवून त्यांचा खुर्चीचा व्यास वाढतो आणि ते पुढाऱ्यांचे पुरोगामी ओठ पब्लिक पिपाणी म्हणून बाळगतात. पॉलिसीला दरवर्षी पॉलिश करणे आणि होलसेलवाल्यांचे मॉलिश करणे ही कार्पोरेटवाल्यांची नित्याची कारागिरी. या वेळेपर्यंत सामान्यांनी अमुक एक गमावलेली असते. या वेळेपर्यंत सामान्यांनी अमुक एक गमावलेली असते आणि तमुक कायमची वेदना कमावलेली असते. भळभळत्या वेदनेला हळूहळू शमवून गोठवण्याचे आणि आशेला नमवण्याचे औषध मोठ्या प्रमाणात निर्माण केले जाते. भळभळत्या वेदनेला हळूहळू शमवून गोठवण्याचे आणि आशेला नमवण्याचे औषध मोठ्या प्रमाणात निर्माण केले जाते. ते निरंतर कमावतात ने अवस्था श्रमवतात आणि याला श्रमाची श्रीमंती असे लेबल लावतात. ते निरंतर कमावतात ने अवस्था श्रमवतात याला श्रमाची श्रीमंती असे लेबल लावतात. शेवटी गरिबांना अधिक गरीब करणे आणि वारे माप हरीप पोचणे हीच तर व्यवस्थेची कार्पोरेट श्रीमंती असते. लेबल बदलले की वस्तू नवीन होते. लेबल बदलले की वस्तू नवीन होते. या जाणीवेची लस अवस्थेच्या रक्तात टोचली जाते. लेबल बदलले की वस्तू नवीन होते. या जाणीवेची लस अवस्थेच्या रक्तात टोचली जाते आणि तीच रद्दड वस्तू हृदयात बोचली जाते. लक्षात ठेवा तुमच्या जिवंत हाडामांसाची नटलेली वस्तू बनवण्याची झकास कार्पोरेट व्यवस्था. लक्षात ठेवा तुमच्या जिवंत हाडामांसाची नटलेली वस्तू बनवण्याची झकास कार्पोरेट व्यवस्था हळूहळू आकारते आहे. भकास स्वप्नांच्या विकासाची गुढी झरझर डोळ्यासमोर साकारते आहे.